हा हे बघ ए बी येऊ का आता कितीतरी आत येतो पायरीहून तर आलाव की आतच आणि येऊ का आत आणि हे भाकर खायला उद्या आज आमच्या घरी भाकर नाही. अरे चिलगटायनो आपलं लेकरानो आम्ही काय तुम्हाला भाकरी मागणार दिसताव काय? सॉरी ती लहान बाळ आहे तिला काय कळत नाही. एंजल तसं म्हणायचं असतंय का? हा आज आमच्या घरी भंगारी बी नाही. अरे लेकरानो आम्ही काय भंगार गोळा करणार दिसायलात का? तुम्ही सोनवणीच आहेत ना? हो आम्ही सोनवणीच आहेत. अरे ती सखूबाई म्हणली होती तुमच्या घरी पोरगी आहे म्हणून बघायला आलात. तुम्ही आमच्या बहिणीला बघायलाच होय. बहिणी ती काजळ घोस काजळ बहिणी ती लिपस्टिक घोस ए बाबा अगं बस तुझी बडबड बंद करती. आधी आम्हाला मधी बोलव चहा पाणी कर मग तुझ्या बहिणीला काय गोळसा लावायची ती गोळसा लाव. बरोबर या मध्ये लोळा आपलं बसा मी आणतो सुट्टाय तुम्हाला. बर बर तुम्हाला चहा प्यायचा आहे? हो हाताला म्हणजे जावा 5 रुपयाला कप आहे. नाही आम्हाला चहा प्यायचा. पोरगा आहे किती बघन चहा पाण्याचं गवस. ए बा थोडस इकडं चटे अरे हे की बाबा लेकराला. तुम्ही कशाला धरता वाकडे तिकडे टाकले बाळा बस त्याच्यावर. लेकराला किती संस्कार आहेत हात आपल्याला हात बिला लाव तिला. तुम्हाला वेगळ्या भाषेत बोलायचं का? भाषा खाली बघ तिथं हा तुमची बहीण आम्हाला म्हणते चहा प्यायचा का? आम्ही हो म्हणलं की आम्हाला म्हणते जावा हॉटेलमध्ये प्या 5 रुपयाला कप आहे. असं कुठं असते होय? तुम्हाला काय रीत बात आहेत का नाही? तुम्हाला असले संस्कार आहेत? आमच्या घरी भात नाही. आमच्या घरी वरण भात आहे का नाही का दादा? माझी पिल्लू अरे दाद्या ही पोरगी आपलं ही लेकर असले तेव्हा त्यांची बहीण कशी असन? हा बहिणी ह्यालाच म्हणतात घर बसवायच्या आधी उठी दिलं ग बस की बाई. हे लहान लेकर येत ह्यांना काय कळतंय? आधी तर पोरी भेटणार आपण इथं पोरगी बघायला आलाव. बरं लेकरं दाद्या बरं लेकरं तुमच्या घरामध्ये गडी माणूस बाई कुणी नाही का? आवा तुमच्याकडे डोळ्यात बिबव्याचं टिया घातलंय का? हे काय बाई आणि मी गडी माणूस. अरे तसं नाही र मोठ्या बाई माणूस म्हणलं. हो हाय की आमच्या घरात मोठी दाटी माझी बहीण. बहिणी बघ ना कोण आलंय. ए काय झालं रे तुम्हाला आरडायला? तुम्हाला किती सांगितलं म्हणून असले शेजाऱ्या पाजाऱ्याचे लेकरं बाळ घरात घेऊन बसत जाऊ नका म्हणून. तर आपल्या घरी पाहुणे येले तर तुमच्या घरी तुमच्या घरी. अगं ए बाई आम्हीच पाहुणे आहेत ग. मला सखूबाई म्हणली होती गोरीपान बाई आहे पण जाडजूड आहे म्हणून नव्हती सांगितलं. अगं बहिणी तुला किती वेळ सांगितलं तुझी अशी तब्येत कमी कर म्हणून. मला तर वाटतंय तुझ्या असल्या तब्येतीमुळेच माझं लग्न व्हाय नाही. अरे गप भाड्या पोरीस कमी आहे का? अगं बहिणी पोरी कमी नाही का? तुझी असली तब्येत बघून लोकांना वाटतं हिनं जर आमच्या पोरीला गचांडी दिली तर ती चटणी होईल म्हणून मला पोरी कोणी देत नाही. अरे गप तुम्ही आहेत वय पाहुणे पाया पडू द्या. अगं वादी द्या वावाली आहे. अहो आमच्या इथं हात करू बोलण्याची पद्धत नाही. शिवाजी महाराजांना अफजल खानाची कशी बोट कापली होती बोट तसं तुमचे बोट कापले जाईल इथं. आमच्या इथे पद्धत नाही तसली वादी देवा हात करू बोलायची. त्या ढेलीची बोट कापतो तुम्ही. अगं ये बहिणी अगं गबस की शेजारी सोडला नाही पाजारी सोडला नाही पाहुणे रावळे सोडले नाही तर लग्न जमू आली पोरगी बघालीस ती बघ की काहीतरी तुला भांडणच करायची तर ही लेकर आहेत ह्या लेकराला तरी सोड. बरं ती जाऊ द्या पाहुणे. हो काय घेणार तुम्ही? चहा कॉफी पाणी? कॉफी दिदे मला घटबिंड्या बसचा दुधाचा चहा. बर मग पाहुणे हो तुम्हाला पाणी आणते. नाही बाई बस इथं तुलाच बोलतो 4 गोष्टी बस. अहो 4 गोष्टी बोलू नका माझ्या बहिणीला. 100 गोष्टी बोला पण बोलाच. माझी बहीण तुम्ही दिलेला नंबर 1 आहे बघा गावात. दादा तुला सांग काय म्हणते रे? बोला येईना ना काय व्हाय ना? अहो ती म्हणते की शेजारच्या पिवळीला रेट दिलेले. आमच्या घरी वेगळं मारली. बाई भाकरी बी थापता येतात का? रटीच मारा येतात. अहो भाकरीच काय घेऊन बसला? मी एक उडव्याच्या गवऱ्या थापते मग विचार करा मी भाकरी कशा थापत असेल. वा एकच नंबर.
मग हाय का दाद्या पोरगी पसंत? हो हो हाय हाय. मग जमवायचं का? हो हो पटकन जमवा. बोलवा मग तुमच्या आई वडिलाला. तिचे माय बाप भाऊ बहीण मी 10 घरचं काम करून मी तिला खाऊ पिऊ घालायचो. जाऊ ती इतकं होती तो मी तिला लहानपासून लय मोठं बनवलंय बा. ती जेव्हा लहान होती तो मी तिला हातावर खेळायचो हातावर. बाबा मोठं नेमकं ती आहेस का तू आहेस? मीच आहे मोठी. आम्हाला आई वडील नाहीत, आम्ही तिघच भावंड आहेत. बघा आता आम्हाला आई वडील नाहीत. तुम्हाला जर करू वाटत असलं तर माझ्यासोबत लग्न करा. बघ दाद्या ह्यांना आई वडील नाही तर कशाला असली पोरगी करायची या? काय म्हणते कशाला करायची असली पोरगी? अगं बहिणी एडी बिडी झालीस का काय? बरं झालं की तिची आई नाही ती माझा संसार मोडायची नाही. बातम्याला ऐकत नाहीच का? आजकालची जेवढी संसार मोडत तेवढी त्या पोरीच्या आयामुळे मोडते. फाड्या कोणची माय लिखित संसार मूर्ती रे? मला सांग कोणची माय लिखित संसार मूर्ती? त्या मायला वाटत नाही आपले लेक नांदाय जावा? अरे कोणत्या तरी मायला वाटेल का आपले लेक घरात बसावा, 4 लोकांना आपल्याला नाव ठेवा, ते आपल्या लेकनं कुठे हिंडाय फिरा नाही? खुशाल जर तू म्हणतोस माय संसार मूर्ती, अरे माय लिखित संसार मोडीत नसती रे. तसं नाही ग बहिणी माझं म्हणणं. तसं नव्हतं ग बहिणी मला म्हणायचं. माय माया पोटी त्या लेकीला चांगलं सांगतीया पण ती लेक त्याचा वेगळा अर्थ काढून संसार मूर्ती. खरं आहे भया तुझं. तू लाखातली एक गोष्ट बोललात. बरं चला जाऊ द्या, आम्हाला पोरगी पसंत आहे. मग सांगा लग्नात काय काय देणार आहेत तुम्ही? अहो तुम्ही अगोदर महागा रे. तुम्ही जी बोलता तुम्हाला आमच्याकडून आपलं माझ्याकडून दिलं जाईल. बरं आम्ही बिले लालची नाहीत. जी तुमच्या मनाला देणं होईल ती हुंडा द्या. आम्ही तुम्हाला कशाला हुंडा द्यावा? बरं जाऊ द्या, हुंडा गुंडा काही देऊ नका. लग्न तुमच्याकडे ठेवा. बरं राहू द्या, लग्न बी आमच्याकडेच राहू द्या. सांगा मग किती हुंडा दिला आम्हाला? हुंडा? आम्ही कशाचा हुंडा द्यावा? आव आमची मोठी दाटी शानी बहीण आम्ही तुम्हाला दिली. मग आम्ही आता घरात आम्ही दोघच आहेत. मग आम्ही काय खावा? आपलं आम्ही काय खावा? जाऊ दे बहिणी 5,000 रुपये देऊ. बारकी लेकर आहे तर उपाशी मरतील. बरं नाही तर 10,000 लागतं 10,000. अहो 10,000 काय होणार आहे? 10,000 तर ऋणच आहे आमच्यावर. निदान 20,000 रुपये तरी द्या लेकरा बाळाला. आमची मम्मी आली तर मग ते देतो टरबूज. काय? अरे बाळायनो आता कुठून येईन तुमची मम्मी? लहानातून. दादी आ,